कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हॅलो गेन आणि ट्रबल अजून लागेल थोडासा मोकळा येत नाही आवाज हॅलो हॅलो खरं थोडंसं मोकळा ट्रबल वाढव थोडंसं आरूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी 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 तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृतांची जोडी जोडी बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी आवडी विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल
बरवा ओ हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम माझ्या स्वरात लावत भक्ती प्रेम सुख निर्णवे आणि का 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 पंडित वाचका ज्ञानियासी पंडित वाचका ज्ञानियासी पंडित वाचका ज्ञानियासी पंडित वाचका ज्ञानियासी भक्ती प्रेम सुख निर्णवे आणि का 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 पंडित वाचका ज्ञानियासी पंडित वाचका ज्ञानियासी पंडित वाचका ज्ञानियासी पंडित वाचका ज्ञानियासी आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त 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 तरी भक्ती सुख दुर्लभता तरी भक्ती सुख दुर्लभता तरी भक्ती सुख दुर्लभता तरी भक्ती सुख दुर्लभता म्हणे कृपा करील नारायण तुका म्हणे कृपा करील नारायण तुका म्हणे कृपा करील नारायण तुका म्हणे कृपा करील नारायण परीच हे वर्मा पडे ठाई
झाले जीवन मुक्त आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभता तरी भक्ती सुख दुर्लभता तरी भक्ती सुख दुर्लभता तरी भक्ती सुख दुर्लभता भक्ती प्रेम सुख नेणवे आणिका भक्ती प्रेम सुख नेणवे आणिका भक्ती प्रेम सुख नेणवे आणिका भक्ती प्रेम सुख प्रेम सुख नेणवे आणिका भक्ती प्रेम सुख नेणवे आणिका भक्ती प्रेम सुख नेणवे आणिका भक्ती प्रेम सुख नेणवे आणिका पंडित वाचका ज्ञानियांची पंडित वाचका ज्ञानियांसी आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त पंडित वाचका ज्ञानियांसी पंडित वाचका ज्ञानियांसी आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त भक्ती प्रेम सुख नेणवे आणिका 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 पंडित वाचका ज्ञानियांसी पंडित वाचका ज्ञानियांसी आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त पंडित वाचका
जीवन मुक्त आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त करे भक्ती सुख दुर्लभता तरी भक्ती सुख दुर्लभता तरी भक्ती सुख दुर्लभता आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभता तरी भक्ती सुख भक्ती सुख भक्ती सुख आत्मनिष्ठ जरी झाले जीवन आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त भगवान
सुख निर्णवे आणि का भक्ती प्रेम सुख निर्णवे आणि का पंडित वाचका ज्ञानियासी आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाई आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या विठ्ठल विठ्ठला 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 विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशो मणिनिवृत्तिदासु अवधारी जोशी अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तीन एक वटले तीर्थ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपान मिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नमिली मिया नमिली मिया नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर महाराष्ट्रातली अतिशय मोठी परंपरा. या परंपरेला एवढे वर्ष होत आहेत आणि ज्यांनी ही परंपरा प्रारंभ केली त्यांची 150वी जयंती. बऱ्याच परंपरा जन्माला येतात
परंतु टिकत नाहीत. आणि परंपरा टिकण्याकरता परंपरेमध्ये राहणारे लोक पुण्यवान असावे लागतात, पुण्य करणारे असावे लागतात. नावासाठी परंपरा तयार करणारे, मान्यतेकरता परंपरा तयार करणारे वेगळे, आणि आनंदासाठी आणि परमात्म्यासाठी परंपरा तयार करून चालवणारे वेगळे. समाजात अशाही काही परंपरा जन्माला येतात की ज्या नेमक्या का जन्माला आल्यात आणि यांचं हेतू काय, उद्दिष्ट काय याचाही ताळमेळ लागत नाही. कधी कधी चुकीच्या गोष्टी पुढे चालवल्या जातात आणि त्याच्या सुद्धा परंपरा तयार होतात. शब्द नीट आहे का बरं का? चुकीचं वागण्याची सुद्धा परंपरा होऊ शकते. याला मनुष्यजात म्हणतात. वागतात चुकीचं, एकाने चुकीचं वागायला सुरुवात केली, नाही ही आमची परंपरा आहे. अरे तथ्य काय त्याच्यात ज्ञान आहे का, त्याच्यात भक्ती आहे का, त्याच्यात प्रेम आहे का, काही कळत नाही. पुढच्याने केलंय म्हणून पाठीमागचा चालवतो, किंबहुना त्याच्या पाठीमागे चालण्याचा प्रयत्न करतो. आणि अनुयायी त्यांना म्हणतात. जे पाठीमागे चालतात त्यांना काय म्हणतात? अनुयायी. अनुकरण करण्याच्या लायकीचं तरी काहीतरी असावं. अनुयायी त्या क्वालिटीचे पाहिजेत. ज्या उद्देशानं परंपरा सुरू केली तो हेतू लक्षात आला पाहिजे आणि तोच हेतू पुढे चालवण्याचा प्रयत्न असावा. आज 150 वर्ष झालेत ही परंपरा चालू आहे. आदरणीय गुरुमाऊली या ठिकाणी बसलेले आहेत. आदरणीय महाराज चिन्मयजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढी थोरली परंपरा आज आपण टिकवतोय. आपला स्वाभिमान आहे. आणि खऱ्या अर्थानं दादा महाराज असतील, आप्पा महाराज असतील, किंबहुना बाबा महाराज असतील, पूर्ण आयुष्य ज्यांनी स्वतःच या परंपरेकरता आणि संप्रदायाकरता वेचलं, जीवनातला प्रत्येक क्षण त्यांनी समर्पित केलेला आहे. खऱ्या अर्थाने याला भक्ती म्हणतात. भक्ती म्हणजे वेगळं काही नाहीये. स्वतःचं आयुष्य पूर्णपणे समर्पित करणं यालाच भक्ती म्हणतात. काय भक्ती आहे? भक्तीच्या अनेक लोकांनी अनेक प्रकारे व्याख्या केलेल्या आहेत. प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेनुसार प्रत्येकाचा अँगल वेगळा आहे, प्रत्येकाचा हेतू वेगळा आहे, दृष्टिकोन वेगळा आहे. नेमकी भक्ती कशी आहे? अनेक लोकांनी संशोधन केलेत. महर्षी नारदांपासून आतापर्यंत संशोधन चालू आहेत. नेमकी व्याख्या करता आली नाही. अमुक एक गोष्टीला भक्ती म्हणावी. कशाला भक्ती म्हणावी? ज्ञानोबांनी गोड शब्द सांगितला. ज्ञानोबा म्हणतात स्वतःचं समर्पण करणं याला खऱ्या अर्थानं भक्ती म्हणतात. समर्पण त्या परंपरेकरता, त्या गोष्टी करता आत्मसमर्पण असावं लागतं. काही लोक स्वार्थापोटी येतात. हा ज्याच्या त्याच्या विचाराचा भाग आहे. कशा करता तुम्ही आलात, कशा करता परमार्थात आलात, हा प्रश्नच बहुधा पडत नाही अनुयायांना. जे अनुयायी आहेत त्यांना हा प्रश्नच पडत नाही, मी कशा करता परमार्थात आलो, काय हेतू आहे आणि मला साध्य काय करायचंय, नाही विचार करत. घरामध्ये वाडवडील करतायत म्हणून करणं हा भाग वेगळा आहे, आणि हेतू समजून घेऊन त्याच्यावर विचार करून आणि मग कृती करणं हा भाग वेगळा आहे. याच्यापेक्षा थोडंसं वेगळं सांगेल. जी परंपरा आज या मंडळींनी टिकवली आहे, आदरणीय महाराजांच्या बाबतीत काय बोलावं. ज्या वेळेस मला त्यांचं नाव आठवतं महाराज अंतकरण भरून येतं. महाराज पूर्ण आयुष्य झोकून दिलेलं होतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हा सर्व जनता मायबापाचं प्रेम त्यांनी कमवलं बरं का. ही त्यांची खरी श्रीमंती आहे. पूर्ण जगभरामध्ये बाबा महाराज सातारकर हे नाव माहिती नाही असा संप्रदायातला एकही व्यक्ती नाही. संप्रदाय तर सोडून द्या, संप्रदाय व्यतिरिक्त सुद्धा बाबा महाराज सातारकर हे नाव माहिती नाही असा व्यक्ती नाहीये. आणि त्यांचा परमार्थ हा श्रीमंत परमार्थ होता. श्रीमंत परमार्थ. माझ्या लहानपणी
माझ्यावर जे गायनाचे संस्कार झाले कळत न कळत त्यांचेच झाले. तसं माझं गाव जर पाहिलं तर मीही सातारा जिल्ह्यामधलाच, परंतु माझी जन्मभूमी जरी लोणंद असली तरी माझी कर्मभूमी मात्र भगवानगड आहे आणि गुरुवर्य शास्त्रींच्याच आज्ञेने या ठिकाणी उभा आहे. बालमनावर त्यांच्या गायनाचे संस्कार झाले. याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगेल, महाराष्ट्र सोडून द्या, जगभराच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्ञानोबरांचे आणि तुकोबरांचे विचार जर सगळ्यात पहिल्यांदा कुणी पोहोचवले असतील तर बाबा महाराज सातारकर. अजून एक वाक्य मी आवर्जून त्यांच्याबद्दल बोलेल. परमार्थात तालासुराचे जाणते असतीलच असं नाही. काही लोक ज्ञानी असतात, काही लोक गायक असतात, काही वादक असतात. या सगळ्या गोष्टींचा मेळ जिथं जमतो त्यांना बाबा महाराज म्हणतात. त्यांनी स्वतःचं पूर्ण आयुष्य ज्ञानोबरांच्या चरणावर समर्पित केलेलं आहे. ही भक्ती आहे, थोरली परंपरा त्यांनी टिकवण्याचा प्रयत्न केला. तालासुराचे बादशाह आहेत ते संप्रदायामध्ये एवढं, आणि त्यांचा हरिपाठ तर पूर्ण जगाला माहिती आहे. आता नंतर बऱ्याच लोकांनी प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, अनेक लोकांनी हरिपाठ काढले, पण तसा हरिपाठ पुन्हा होणे नाही. महाराजांचा शब्द एकदा मुखातून बाहेर पडला ना महाराज, हृदयामध्ये घुसल्याशिवाय राहत नव्हता. शब्द जाऊ द्या, फक्त स्वर जरी त्यांनी छेडला ना, शब्द जरी मुखातून बाहेर काढला, एक स्वर जरी काढला ना महाराज, आणि जी धार तारुण्यामध्ये होती तीच धार आवाजाची शेवटच्या क्षणापर्यंत होती. ईश्वरीय विभूती आहेत महाराज, हे माणसाचं काम नाही. हे असे जे काही महात्मे जन्माला येतात ना, ही भगवान परमात्म्याच्या या विभूती असतात. अशा व्यक्ती पुन्हा होत नाहीत. आणि म्हणून त्यांच्या या फडामध्ये भगवान गडावरच्या एका सेवकाला सेवा करण्याची संधी मिळाली. हे माझंही थोर मोठं भाग्य आहे, माझं मी थोरलं भाग्य समजतो. गुरुवर्य शास्त्रीजींनी आज्ञा दिली आणि सांगितलं, जा तुला कीर्तन करावं लागेल. म्हटलं ठीक आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा कीर्तनाचा योग आहे. अभंग जवळजवळ सगळ्यांच्या परिचयातला आहे. मानवी जीवन जगत असताना अनेक प्रकारचे टप्पे असतात. सगळे माणसं एका प्रकारचे नसतात, एकाच कॅटेगरीचे नसतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे आणि प्रत्येकाची गुणवत्ता वेगळी आहे. नीट ऐका बरं का. शरीराच्या स्तरावर जगणारे काही व्यक्ती असतात, काही लोक मनाच्या स्तरावर जगणारे असतात, काही लोक बौद्धिक स्तरावर जगणारे असतात आणि काही लोक हृदयाच्या स्तरावर जगणारे असतात. शरीराच्या स्तरावर जे जगणारे आहेत ना, स्वतःच्या शरीरावर खुश असतात. त्याच्यामध्ये आमच्या माता माऊल्यांचा फार समावेश. काही नाही, त्यांना बाकीचं काही घेणं देणं नाहीये. मी सुंदर दिसली पाहिजे, कुणाला दाखवायचं हे त्यांनाच माहिती. पण तासन तास त्या आरशासमोर उभे असतात, सगळे प्रोडक्ट लावत राहतात. का? मी सुंदर. शरीरावर अतिरिक्त प्रेम. जे शरीर नासक आहे, जे शरीर जाणारं आहे, असे आमचे संत सांगतात, त्यांचं ऐकत नाही. शरीरावर किती प्रेम करावं याला काही मर्यादा आहे का नाही? शरीर धष्टपुष्ट असावं हा भाग वेगळा आहे, पण तुम्ही असं प्रेम शरीरावर करत नाही. शरीर वरून सजवण्याचा प्रयत्न तुम्ही करता, आतून नाही. संत अंतरंगत सजवायला शिकवतात. तुम्ही आम्ही बहिरंग सजवतो, शरीर सजवतो. ज्ञानोबराय सांगतात, अर्जुना बाहेरचं शरीर सजवू नको. शरीराच्या स्तरावर जगणं हे तुला शोभत नाही. तुला शरीर परा नोहावे, शरीर पर जगू नकोस.
हे शरीरावर जगणारी माणसं, केवळ शरीरावर प्रेम करणारी माणसं, हा एक स्तर आहे. अध्यात्मामध्ये यांना मान्यता नाहीये. आणि याच्या पुढचा थोडासा टप्पा सांगतो. शरीर पर नाहीत म्हणून शरीराला डावलून शरीराला किती त्रास झाला तरी आमचे संत त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. का? त्यांचं लक्ष हे परमात्म्याकडे. शरीर, एक शब्द सांगतो तुकोबारायांचा. तुकोबाराय म्हणतात, देह असो माझा भलतीय ठाई, त्याला म्हणतात शरीर परानो हावे. शरीर कुठं आहे, कसं आहे, काय करतंय, काही घेणं देणं नाहीये. समजते ना? शरीर परानो हावे, शरीराचा संबंध नाहीये. आत्म्याच्या रंगामध्ये रंगलेले संत आहेत. शरीर फार गौण गोष्ट आहे. शरीर परानो हावे हा एक टप्पा, समाजाचा, लोकांचा एक भाग झाला, एक स्तर झाला. याच्यापेक्षा थोडासा बेटर मनाच्या स्तरावर जगणारे, शरीराच्या थोडासा बरा, त्याच्यापेक्षा थोडासा चांगला आहे. तो मनाच्या स्तरावर जगतोय. आणि मनाच्या स्तरावर जी जगणारी माणसं आहेत त्यांचं एक स्वतंत्र विश्व असतं, काल्पनिक जगत असतं त्यांचं. कल्पनेमध्ये रंगतात. हे असं आहे, ते तसं आहे, हे असं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये सगळे जे काही कवी लोक आहेत स्वप्न रंगवतात. आपणही रोज स्वप्न रंगवतो. हे असं झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे. स्वप्न रंगवणं म्हणतात. काही दिवसा स्वप्न पाहतात, त्याला दिवा स्वप्न म्हणतात. आणि काही रात्रीचे स्वप्न झोपल्यानंतर पाहतात. स्वप्न रंगवतो या शब्दाचा अर्थ तो मनाच्या स्तरावर जगतोय. मनाच्या स्तरावर अनेक प्रकारच्या कल्पना आहेत. कवी लोकांचं काय, सगळं जीवन रंगवण्यात जातं. ही कल्पना आली, मग ती कल्पना खुलव, ती कल्पना रंगव. कल्पना रंगवण्यामध्ये जो रंगून जातो मनाच्या स्तरावर जगणार आहे. याच्यापेक्षा थोडासा बेटर, चांगला, जो बुद्धीच्या स्तरावर जगतो. बुद्धीच्या, आणि बुद्धी ज्याच्याकडे असेल तो ज्ञानाकडे झुकतो. नीट आहे का बरं का? जो बुद्धीच्या स्तरावर आहे त्याला घेणं देणं नाहीये. मन काय कल्पना करतं, मनामध्ये असं करावं असं वाटतं, तसं करावं नाही. रियालिटी काय, सत्यता काय, ज्ञान काय, ज्ञानाचा शोध घेणं हे बौद्धिक स्तराचं काम आहे. याच्यामध्ये संशोधक असतील, शिकणारे विद्यार्थी असतील, हे सगळे बुद्धीच्या स्तरावर जगतात, बौद्धिक आहेत. बुद्धी ही तुम्हाला ज्ञान दाखवते, ज्ञानाकडे झुकवते, विवेक शिकवते. पण बुद्धिमान असाल तर बर का, हा थोडासा वेगळा टप्पा आहे ना. याच्यामध्ये अत्यंत कमी लोक असतात. बाकीच्या खालच्या दोन मध्येच जवळजवळ 99% लोक याच्यातलेच आहेत. दोन टप्पे, शरीर पर आणि मनाच्या स्तरावर जगणारे. बुद्धीमध्ये, बुद्धीच्या स्तरावर जगणारे थोडे 10-5% आहेत. त्यांना असं वाटतं की अभ्यास करावा, ज्ञान कमवावं, मोठं व्हावं. बौद्धिक स्तर आहे. याच्या पुढचा एक टप्पा आहे, याच्या पुढचा एक स्तर आहे, त्याला हृदयाचा स्तर म्हणतात. हृदयाचा स्तर, याच्यामध्ये संत येतात. संतांचा स्वभाव, संतांचं जीवन हे बौद्धिकतेपेक्षा हृदयाच्या स्तरावर जगणारे जास्त असतात. कुठलेही संत पहा, देवाशी त्यांचं जे बोलणं आहे ना, हे हृदयाच्या स्तरावर असतं. आणि हृदयामध्ये प्रेम असतं. समजतंय ना? बुद्धीमध्ये ज्ञान राहतं, मनामध्ये कल्पना येतात, आणि हृदयामध्ये प्रेम राहतं, भक्ती राहते. प्रेम ज्यावेळेस परिपक्व होतं त्यावेळेस त्याचं रूपांतर भक्तीमध्ये होतं. विठ्ठल नीट आहे का बरं का? भक्ती ही प्रेमाची परिपक्व अवस्था आहे. बारीक जो त्याचा सूक्ष्म जो अवतार आहे तो प्रेम आहे. आणि ते प्रेम कुठे राहतं? माणसाच्या हृदयामध्ये. आणि हृदय म्हणजे हे नाही बरं का,
जिथं प्रेम राहतं, जिथं भावना राहतात, ते हृदय हे नाही. हे हृदय फक्त पंपिंग करतं, हे रक्त शुद्ध करतं. ज्या ठिकाणी भावभावना राहतात ते हृदय मस्तिष्क मध्ये असतं. त्या हृदयाला भावना समजतात, त्या हृदयाला प्रेम समजतं, त्या हृदयाला प्रेमाची अनुभूती येते आणि त्याच हृदयाला प्रेमाचा बोध होतो. आणि ते हृदय आपल्याकडे असणं गरजेचं आहे. समजतंय ना? आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवत 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 स्वतःमध्ये इतकं परिवर्तन करायचंय. जर तुम्ही शरीराच्या स्तरावर जगत असाल, आपला प्रवास कुठे? हृदयाच्या स्तराकडे जायचंय, प्रेमाकडे जायचंय. आपल्याला त्या भावना समजल्या पाहिजेत आणि तो खरा परमार्थ आहे, ती खरी भक्ती आहे. हृदयाच्या स्तराकडे प्रवास करा आणि ते हृदय भावनांनी परिपूर्ण आहे. पण त्याच्यामध्ये कोणत्या भावना ठेवायचा हा तुमचा प्रश्न आहे. सांसारिक भावना घेऊन जर जगत असाल तर तो सांसारिक आहे. आणि तीच भावना जर ईश्वराविषयी असेल, ज्ञानोबा तुकोबारायांच्या विषयी असेल, पांडुरंगाविषयी असेल, सद्गुरु दादा महाराज बाबा महाराज यांच्या विषयी असेल, सद्गुरु भगवान बाबांच्या विषयी असेल, तर तो परमार्थ आहे, तर ती भक्ती आहे. विठाला शब्द नीट आहे का बरं का? भावना हृदयामध्ये राहतात आणि त्या भावना शब्दामध्ये मांडता येत नाही. प्रेम शब्दामध्ये अभिव्यक्त करता येत नाही. कितीही पुस्तक वाचा, कितीही ज्ञानी व्हा, कितीही पंडित व्हा, त्या भावना तुम्हाला अभिव्यक्त करता येत. हेच तर तुकोबाराय सांगतात. भक्ती प्रेम सुख नेणवे आणि का, 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 भक्ती प्रेम सुख नेणवे आणि का. पंडित वाचका ज्ञानी आसी, पंडित वाचका ज्ञानी आसी, पंडित वाचका ज्ञानी आसी, पंडित वाचका ज्ञानी आसी, आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, जरी झाले जीवन मुक्त, आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, आत्मनिष्ठ जरी झाले जीवन जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दातली खोचकता कळाली पाहिजे बरं का. फार वेगळे शब्द आहेत. अरे अशील तू ज्ञानी, अशील पंडित, स्तर कुठला आहे याचा विचार कर. तू खालच्या स्तराचा आहे, तुझी बुद्धी तिथपर्यंत जाऊ शकत नाही. हे बुद्धीच्या पलीकडचं आहे. प्रेम हे बुद्धीच्या पलीकडचं आहे, आवाक्यात येऊ शकत नाही, त्याला गवसणी घालता येत नाही. प्रेम हा प्रकार वेगळा आहे. आणि म्हणून बऱ्याचदा असं होतं, जे प्रेम करणारी व्यक्ती आहेत ना, त्यांना लवकर व्यवहार समजत नाही. का? व्यवहारिक हे व्यवहाराच्या ठिकाणी बरोबर असतात आणि व्यवहाराचं माप बुद्धीनं प्रेमाला कधी मोजू नये. बुद्धीनं प्रेमाची मोजमाप करता येत नाही. हे असंच का, ते तसंच का? जगामध्ये जी जी माणसं प्रेम करतात, प्रेमाला काय बंधन आहे? भक्तीला बंधन आहे? कोणतं बंधन तुम्हाला धरता येईल? प्रेमाला जातीचं बंधन नाहीये,
प्रेमाला धर्माचं बंधन नाही, कशाचंच बंधन नाहीये, सगळ्याच्या पलीकडचं ते प्रेम आहे. त्याला बंधन लागू शकत नाही, कशाने बांधता येत नाहीये. बाकीच्या गोष्टीला बुद्धीच्या चौकटीत बांधता येतं. हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, ही बौद्धिकता आहे, हे ज्ञान आहे. प्रेम हा प्रकार वेगळा आहे. म्हणून परमार्थामध्ये ज्ञानाच्याही पुढे एक पाऊल प्रेम आहे, ज्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. नामदेवरायांचं जे जीवन आहे भक्तीनं ओथंबलेलं जीवन आहे. ज्या नामदेवरायांच्याकडे सुरुवातीला ज्ञानाचा जर विचार केला, अनुग्रहाचा जर विचार केला, संबंध नव्हता, गुरु केलेला नाहीये, ज्ञानाचा काय विषय, पण भक्ती आणि प्रेम इतकं दमदार होतं महाराज, देवाला सुद्धा नामदेवरायांच्या हातून जेवण करावं लागत होतं. त्याला भक्ती आणि प्रेम म्हणतात. आणि तुकोबराय म्हणतात हे जे प्रेम आहे, हे जे भक्तीचं जे सुख आहे, भक्ती प्रेम सुख निर्णवे आणिका. आणिका म्हणजे बाकीचे सगळे त्यात आले बर का. जो हृदयाच्या स्तरावर आहे त्याच्या व्यतिरिक्त जे आहेत ते आणिकामध्ये येतात. आपण आपला सातबारा काढून तपास, आपण कुठे आहेत? शरीराच्या स्तरावर जगतोय का, मनाच्या स्तरावर आहोत का, का आपण बुद्धिनिष्ठ आहोत, का आपण हृदयाच्या स्तरावर जगतोय? आणिका निर्णवे नाही कळू शकत, पण सांगता येत नाही. कितीही जरी देवाला सांगता आलं नाही, तुमची आमची काय गोष्ट. जर भगवान श्रीकृष्ण म्हणतात मला जे सांगायचं होतं, जिथपर्यंत सांगता आलं तिथपर्यंत मी शब्दाने सांगितलं, गीतेच्या रूपानं. बोला बुद्धीसी अटक, जे बोलता येत होतं, जे सांगता येत होतं ते गीतेच्या रूपानं मी सांगितलं. पण प्रेम अशी एक वस्तू आहे ज्याला शब्दामध्ये बांधता येत नाही. भगवान परमात्मा सांगतात मी सुद्धा हतबल झालो. मग काय केलं देवानं? अर्जुनाला जवळ घेतलं, कडकडून आलिंगन दिलं, हृदय एक झाले. ज्या वेळेस त्या दोघांचं मिलन झालं, आलिंगन घेतलं, हृदय एक झाले. ये हृदयचे ते हृदय घातले. हे प्रेम आहे, ही भक्ती आहे. आणि अर्जुनाचा जर विचार केला तर अर्जुनाच्या बाबतीत ज्ञानोबारांचा एक शब्द फार महत्वाचा आहे. अर्जुन हा भक्तांचा राजा आहे. 4थ्या अध्यायामध्ये स्वतंत्र शब्द वापरला ज्ञानोबारांनी, भक्तराज किरीटी परिसत असे. गीता सांगणारा भगवान कृष्ण आहे. आणि कृष्णाच्या बाबतीत ज्ञानोबराय शब्द टाकतात, आधीच विवेकाची गोठी. ही गीता म्हणजे आधीच विवेकाची गोठी. गोठी म्हणजे गोष्ट, विवेकाची गोठी. विवेक या शब्दाचा अर्थ आहे वेगळं वेगळं करणं. विवेक म्हणजे काय? वेगळं वेगळं पाहणं. संस्कृत मध्ये विचलरी हा धातू आहे. विचलरी पृथक भावे. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, ज्ञान काय, अज्ञान काय, हे वेगळं करता येणं याला विवेक म्हणतात. समजते ना? तो विवेक ज्या गीतेमध्ये सांगितला, विवेक सांगणारा श्रीकृष्ण आहे. आधीच विवेकाची गोठी. वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. प्रतिपादन करणारा, सांगणारा भगवान कृष्ण आहे. आणि ऐकणारा कोण आहे? भक्तराज किरीटी. तो अर्जुन कोण आहे? भक्तांचा राजा आहे. ज्ञान ज्याने पचवलेलं आहे. 18 अध्याय पहा, ज्ञान ज्याने पचवलेलं आहे. आणि याच्या पुढचा एक टप्पा सांगतो, ज्ञानाच्या पश्चात भक्तीचा प्रसाद मिळतो. भक्ती प्रसादात मिळते बरं का. कुणालाही वाटलं मला भक्ती मिळाली, आपल्याकडे एक शब्द फार प्रचलित आहे, भगत. एक नाही, ज्याचा भक्तीचा आयुष्यात कधी संबंध येत नाही त्याला आपण भगत म्हणतो. हा, अरे भक्ती कशासोबत खातात याची तरी अक्कल आहे? हा देवीचा भगत, हा देवात कोण आहेस तू? शरीराच्या स्तरावर जागणाऱ्या पेक्षा खालच्या दर्जाचा आहेस भगत.
भक्ती कशाला म्हणतात काय ते त्यांची देहाची अवस्थाच पाहिली ना तरी मळमळ होते हो. हा कसला भगत? अरे हृदयाच्या स्तरावर जगणारी माणसं वेगळी आहेत आणि भक्ती समजून घेण्याकरता भक्तीचा अनुभव घेण्याकरता हृदय संवेदनशील असावं लागतं. माझे शब्द नीट आहे का बरं का? हृदयामध्ये जर संवेदना नसतील अतिशय तरल लागतं हृदय, संवेदनशील लागतं अंतःकरण. त्या अंतःकरणाला त्या भक्तीचा बोध होतो, त्या प्रेमाचा बोध होतो. म्हणून भक्ती प्रेम सुख हे वेगळे. अर्जुन त्या कॅटेगरी मधला आहे, त्या स्तरावर जगणार आहे. म्हणून भगवान परमात्म्यानं त्याला चॉईस केलं, त्याला सांगितलं ज्ञान, त्याला दिली भक्ती. भक्तराज किरीटी परिसतसे ऐकतोय तो आणि सगळं ज्ञान ऐकल्यानंतर भक्तीचा आवाका त्यानं घेतला, ती भक्ती पचवली. आणि वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, ते जे भक्तीचं जे सुख आहे, देवाला सुद्धा प्रश्न पडतो की हे प्रेम देण्याच्या लायकीचा मला माणूस मिळावा. जगात एकुलता एक अर्जुन मिळाला बरं का देवाला. तुम्ही भ्रमात राहू नका की आमच्यावर फार लोक प्रेम करतात. प्रेम करतात असं दाखवत असतील, प्रेम असेलच सांगता येत नाही, सांगता येत महाराज. प्रेम स्वार्थापोटी करणारे तुम्ही आम्ही आहोत. निस्वार्थी प्रेम करणारे या पूर्ण विश्वामध्ये केवळ आणि केवळ संत आहेत. म्हणून संतांचं जे वर्णन आहे, करीला भावीण प्रीती, करीला भावीण प्रीती, करीला भावीण प्रीती, करीला भावीण प्रीती. ऐसी कवयाची जाती, ऐसी कवयाची जाती, ऐसी कवयाची जाती, ऐसी कवयाची जाती. करीला भावीण प्रीती, करीला भावीण प्रीती, करीला भावीण प्रीती, करीला भावीण प्रीती. ही खरी प्रेमाची जात आहे. करी लाभाविण प्रीती. का संत जनतेवर प्रेम करतात? स्वार्थ काय मिळवायचं? काय मिळवून आणि आपण काय देऊ शकतो संतांना? जे संत देवाला सुद्धा जुमानत नाहीत त्या संतांना आपण हेंद्रे काय देणार आहेत? काय अपेक्षा करू शकतो? काय देऊ शकतो आपण संतांना? तुकोबारायांच्या जीवनातला एक प्रसंग फार गोड आहे. ज्यावेळेस तुकोबाराय दर्शना करता जातात पांडुरंगाच्या, गेल्यानंतर देवाला असं वाटतं की काहीतरी तुकोबारायांना द्यावं. मग भगवान परमात्म्यानं तुकोबारायांना सांगितलं, तुकोबा काहीतरी मागा, काहीतरी मागा, मी देण्यासाठी उभा आहे, काहीतरी मागा. तुकोबारायांचे शब्द इतके सुंदर आहेत. तुकोबाराय म्हणतात, देवा तू आम्हाला देणार का? अरे तुझ्यामध्ये देण्याची क्षमता आहे का? आणि तुला असं वाटतं का की आम्ही तुझ्याकडून घेण्याकरता आलोय? आमची भक्ती काय तुझ्या पुढे हात पसरणारी भक्ती आहे का? भीक मागणारी भक्ती नाहीये. परमार्थिक लोकांना या गोष्टीचा अंदाज यावा, कळावं की आपली भक्ती कशा करता असावी. देवाला मागण्याकरता नाही. जवळजवळ अनेक लोकांचं मी पाहतोय, 99% लोक याच अपेक्षेने देवाकडे जातात, संतांच्याकडे जातात. आमचं काहीतरी व्हावं, आमचं काहीतरी काम व्हावं. देव काय तुमचा हमाल आहे का तुमचे काम करत बसायला? तुम्ही काय दिलंय त्याच्याकरता? स्वार्थ घेऊन आपण संतांच्याकडे आणि देवाकडे जात राहतो. मी विनोदाने नेहमी सांगतो,
मंदिराच्या बाहेर काही बसलेले असतात भिक्षुक मागणारे, 10-5 रुपये त्यांना दिले ना बिचारे खुश होतात तो. पण चांगले कपडे घालून आतमध्ये जाणारे ते फार विचित्र. हे बाहेर जे आहेत 10-5 रुपये दिल्यानंतर त्यांची शांती होते, मन तृप्त होतं. यांना किती जरी दिलं, आतले चांगले कपडे वगैरे घालून जे आतमध्ये जातात ना, कितीही मिळू द्या महाराज, शांती होतच नाही. दोघं भिकारीच, वृत्ती जातच नाही, वृत्ती जात नाही. ही यांची जात. कळतंय ना? अखंड भिकारी वृत्ती. कशा करता देवाकडे आलात? तुकोबराय म्हणतात, देवा अरे तुला काही मागावं म्हणून तुझी भक्ती करत नाहीये, म्हणून तुझी सेवा करत नाहीये. तुका म्हणे तुझी नलगे धसोडी. हा, धसोडी कळाले का? धसकट हो, शेतामध्ये पडलेलं असतं ना धसकट. सहज चालता चालता अनवाणी पायाने चालता चालता पायात रुत्त धसकट. अतिशय नगण्य. तितकं सुद्धा तुझ्याकडून मला अपेक्षा नाहीये. काय देणार आहे? त्याच्यासाठी माझी भक्ती नाहीये. मी तुझ्यावरचं प्रेम करतो, काही मागावयाच्या करता नाही. माझं प्रेम हे तुला पाहण्याकरताय, तुझ्या आवडी करताय. हे प्रेम आपल्या अंतःकरणात निर्माण व्हावं. ही परंपरा हे शिकवते. हा प्रेम बोध आपल्या अंतःकरणात यावा. काही मागण्याकरता जाऊ नका देवाकडे, काही मागण्याकरता संतांच्याकडे जाऊ नका. आणि याच्या पुढचा टप्पा सांगतो, न मागतात संत एवढं देतात ना, आयुष्याला पुरून उरेल एवढा कृपाशीर्वाद जर संत देतात, कशा करता भीक मागता संतांच्याकडे? एक शब्द संतांचा सांगतो, या संतांचे हे देणे कल्पतरुहुनी दुणे, परिसा परिस अगाध देणी चिंतामणी ठेंगणा. काय देतात संत? हा बोध देतात. त्या संतांचं देणं इतकं दमदार आहे, इतकं मोठं आहे. आज या परंपरेला 150 वर्ष झालेले आहेत, तरी सुद्धा नाव अखंड अबाधित आहे. याच्यापेक्षा काय हवंय? हे संतांचं देणं आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. आपण त्या परंपरेचे पाईक आहोत, आपण त्या संतांचे अनुयायी आहोत. त्यांचा प्रेम बोध घ्या. त्या भक्तीच्या डोहामध्ये, त्या भक्तीच्या समुद्रामध्ये न्हाऊन जाण्याचा प्रयत्न करा. भिकारी वृत्ती घेऊन जाऊ नका. ज्ञानाच्या त्या सागरामध्ये डुंबण्याचा प्रयत्न करा. भक्तीच्या प्रेमाच्या सागरामध्ये डुंबण्याचा प्रयत्न करा. समजते ना? वृत्ती बदला, स्तर बदला, स्वतःची मानसिकता बदला, तर तो बोध आपल्या अंतःकरणात येईल. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल एखाद्याला, मी फार ज्ञानी आहे, मी फार तत्वज्ञानी आहे, मी फार मोठा विद्वान आहे. तुकोबराय म्हणतात, भक्तीचं क्षेत्र वेगळं आणि तुझं क्षेत्र वेगळं. तू तुझ्या क्षेत्रातला असशील. संसारिकांना असं वाटतं आम्ही फार मोठे आहोत. क्षेत्र समजत नाही बरं का. प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं आहे. एकत्र करू नका. संसारामध्ये एखादा श्रीमंत असेल, संसारामध्ये एखादा सत्तावान असेल, संसारामध्ये एखादा मान्यता पावलेला असेल, हा सांसारिक भाग आहे. काही काळापुरते आहात. तुमचा कालावधी ठरलेला आहे. सत्ताधारी आहेत, कालावधी ठरलेला आहे. घरातले करते आहात, किती दिवस मालक आहात? काही दिवस, 10-5 वर्ष, 5-50 वर्ष. काळ बदलतो ना. पुढची पिढी आली, तुमचा काळ संपला. संतांचा काळ अखंड आहे, कारण तो भक्ती प्रेमाचा बोध अखंड आहे. तुकोबरायांचा जो शब्द आहे, तुकोबराय सांगतात, भक्ती प्रेम सुख हा भाग वेगळा आहे, हे क्षेत्र वेगळं आहे. पंडित वाचका ज्ञानी नाही कळू शकत. ज्ञानी असतील, ज्ञानी शब्दांची चिरफाड करेल, शब्दांचं ऑपरेशन करू शकतो. एक नाही, फार मोठे विद्वान असतात. काही काही तर विद्वान असे आहेत, एका अक्षरापासून श्लोक तयार करतात. है की नाही? शब्दांची चमत्कृती करतात. शब्द आहेत ते. शब्द फिरवण्याची कला असेल
ज्ञानी आहे, कळतंय ना? शब्दातला तज्ञ असशील, भक्ती नाही, भक्तीचा प्रांत वेगळा आहे. इथं शब्द लागत नाहीत, इथं अंतकरण लागतं, ते संवेदनशील असावं लागतं. नीट आहे का बरं का? याच्या पुढचा टप्पा सांगतो. जे अंतकरण संवेदनशील आहे त्यातच भक्ती प्रेमाचा बोध नांदतो. बुद्धीचा स्तर वेगळा आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने चाललात, कोणत्या मार्गावर पावलं टाकत आहात याचा विचार करा. आपल्याला प्रेमाच्या मार्गाने चालायचंय. थोडासा मार्ग वेगळा आहे. भक्ती प्रेम सुख खडतरही तितकंच आहे. कधी कधी आता संतांच्या जीवनातला थोडासा भाग सांगतो. मीराबाईचं जीवन हे भक्तीनं नटलेलं आहे. तिथं ज्ञान पाहिलं जात नाही. काही लोक म्हणतील महाराज राधेला हे शोभतं का, मीरेला हे शोभतं का? राधिकेच्या जीवनातले अनेक प्रसंग तुम्ही पूज्य महाराजांच्या मुखातून ऐकले असतील. ज्यावेळेस भगवान कृष्ण मोठे झालेले होते तरी सुद्धा राधिकेच्या डोक्यामध्ये तोच बालकृष्ण होता, यशोदेच्या डोक्यामध्ये तोच बालकृष्ण होता. त्याच्यावर त्यांचं प्रेम होतं. हा भक्तीचा प्रांत आहे. मीराबाईचं जीवन हे भक्तीनं ओथंबलेलं आहे. काही माणसं म्हणतील का ती मीरा त्या कृष्णाच्या नावानं, भगवान परमात्म्याच्या नावानं नाचतीये, उड्या मारतीये, सगळ्यांना अभंग परिचित आहे. बघा घुंगरू बांध मीरा नाची रे. एका स्त्रीला हे शोभतं का? ही म्हणणारी बुद्धी आहे. एका स्त्रीनं पायामध्ये चाळ बांधणं आणि नाचणं हे शोभतं का? ही म्हणणारी बुद्धी आहे. ही बुद्धिवादी लोक आहेत, प्रेमाच्या रंगामध्ये रंगलेले आहेत. ज्ञानोबरांच्या जीवनाचं उदाहरण सांगतो. जे ज्ञानोबर आहेत, ज्ञानियांचे राजे आहेत. ज्ञानेश्वरीचं जर वर्णन पाहिलं महाराज, जगातलं सगळं तत्वज्ञान, सर्व गोष्टी ज्या ज्ञानेश्वरीमध्ये समावलेल्या आहेत. आवडी माझ्या जीवेची आवडी, आवडी माझ्या जीवेची आवडी, आवडी माझ्या जीवेची आवडी, आवडी माझ्या जीवेची आवडी, आवडीची आवडी. पंढरपुरा काही नाही, आनंद आहे, आनंद आहे. ज्ञानाच्या प्रेमाच्या दिशेने जा, प्रेमाच्या दिशेने जा. मग ज्ञानाचा अवघेर आहे असंही नाही, मग ज्ञानाचा अवघेर आहे असंही नाही. पण ज्ञान कमवून ते पचवता आलं पाहिजे. शब्द कमवून ते पचवता आलं पाहिजे. शब्द बघा किती सुंदर आहे. ज्ञान अहंकाराची गोटीस आहेत ना, कोण त्यांची दखल घेणार आहे? काही घेणं देणं नाही. मग कुणाच्या कंठाला तो झोंबतो? अहंकार. सज्ञानाच्या झोंबे कंठी. शब्द नीट बघा बर का. ज्याची शिकार करायची आहे वाघ त्या श्वापदाच्या कंठाला झोंबतो. एखादा हरिण आहे, झडप कुठे घालतो? गळ्याला, कंठाला नरळ धरतो. सज्ञानाचे झोंबे कंठी. आणि एकदा का कंठाला झडप घातली मग नाना संकटी नाचवी, नाचत राहतो. मग मी असा, मी तसा. तू कोण आहेस हे तुला सांगण्याची गरज येते. इतका दरिद्री आहेस? स्वतःच्या तोंडाने तुला सांगावं लागतं मी फार ज्ञानी आहे. हा प्रांत तुझा नाहीये, हा भक्तीचा प्रांत आहे. या प्रांतामध्ये अहंकार बाजूला सारावा लागतो. इथं माझा वारकरी स्वतः मी कोण आहे हे बाजूला सारतो आणि नतमस्तक होतो. याला भक्ती म्हणतात. पंढरीचा लोका नाही
शब्द आहे बरं का. पंढरीच्या लोका नाही अभिमान, म्हणजे इथं राहणाऱ्यांच्या बाबतीत नाही बरं का. शब्दांचे अर्थ आहेत, कोण कसा वळवू शकतं, परंतु त्याच्यातला भाव समजून घेण्याचा प्रयत्न करा. काही लोकांना वाटत असेल पंढरीच्या लोक म्हणजे मी तर राहतोय. गैरसमज आहे तुझा. पंढरीच्या लोका या शब्दाचा अर्थ पांडुरंगावर प्रेम करणारे जे आहेत, पांडुरंगासाठी जे येणार आहेत त्यांच्या बाबतीत बोलतायत. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. इथं विनम्रता आहे, विनम्रता आहे. नमिता मानापमान गळा, विनम्रता आहे. कितीतरी ओव्या सांगतात. जर एखाद्याच्या बागेमध्ये गेला ना, काही काही झाड, काही काही फांद्या इतक्या त्या ओझ्यानं झाडं, काही काही फांद्या इतक्या त्या ओझ्यानं वाकलेल्या असतात, त्याला खालून टेकून द्यावं लागतं. कळतंय ना. हे मूर्खापुढं काय लोक संतांनी लोटांगण घालावं. योग्यता असल्याच्या नंतर विनम्र. ज्ञानदेव तारू, ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव शब्द इतका सुंदर आहे. काही माणसं म्हणतील शुचिरभूत होऊन घ्या, अमुक करा, काही गरज नाही. जसा असशील, जिथं असशील चालू होता. तुकोबरायांना विचारलं, का हो तुकोबराय, ही जागा अपवित्र आहे, या ठिकाणी तुम्हाला नाम घेणं शोभत नाही. तुकोबरायांचा इतका गोड शब्द आहे. तुकोबराय म्हणतात, अरे बाबा, मी आवर्जून नाम घेतोय असं नाही, ते माझ्या अंतःकरणातून आपोआप बाहेर पडतं. याला मी काय करू. माझ्या हृदयाला त्याची इतकी सवय झाली, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर. अनावर वाचा, माझी घेतलासे छंद या नामाचा, झाले जीवनमुक्त आत्मनिष्ठ 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 जारी झाले जीवनमुक्त, आत्मनिष्ठ जारी झाले जीवनमुक्त, आत्मनिष्ठ जारी झाले जीवनमुक्त. तरी भक्ती सुख दुर्लभ द्याय, तरी भक्ती सुख दुर्लभ द्याय, आत्मनिष्ठ जारी झाले जीवनमुक्त, आत्मनिष्ठ जारी झाले जीवनमुक्त. तरी भक्ती सुख दुर्लभ द्याय, तरी सुख दुर्लभ द्याय, आत्मनिष्ठ जारी झाले जीवनमुक्त, आत्मनिष्ठ जारी झाले जीवनमुक्त. फार गोड शब्द बरं का. तुकोबराय म्हणतात,
यदा कदाचित तू आत्मनिष्ठ असशील, समाधी लावणारा असशील, योगी असशील, प्रक्रिया तुला त्या माहिती असू शकतात, समाधीकडे जाणारा असशील. अरे इथं जर आमचा विचार केला, ती जी तुझी समाधी आहे ना, आम्ही आमच्या नामचिंतनावरून वरून ओवाळून फेकून देतो. हा शब्द कसा आहे तुकोबारायांचा? फार गोड शब्द बर का. समाधीचे सुख सांडावो वाळूनी, सांडावो वाळूनी. समाधीचे सुख सांडावो वाळूनी, सांडावो वाळूनी. समाधीचे सुख सांडावो वाळूनी, सांडावो वाळूनी. समाधीचे सुख सांडावो एक शब्द तुम्हाला सांगू. तुकोबाराय म्हणतात, जरी तू आत्मनिष्ठ असशील, समाधी लावणारा असशील, जीवनमुक्त अवस्थेला पोहोचलेला असशील, आज तुझा सगळा फापट पसारा मी ओवाळून फेकून देतो, काही घेणं देणं नाही. आम्ही उच्च स्तरावरचे आहोत. आत्मनिष्ठ जरी झाले, जीवनमुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ त्याला नाही मिळत. का? समाधीचे सुख सांडा ओवाळूनी. जुन्या काळात आता जे काही माता मावल्या आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांना या गोष्टी माहिती असते. एखादी मुलगी जर बाहेरून आली ना, सासरवरून आली ना, तिच्या अंगावरून भाकरीचा तुकडा काळं लावून फेकून देतात. बरोबर आहे ना? गेला तो जमाना म्हणू महाराज. आता आमचा काही त्याच्याशी संबंध राहिला? आम्ही ऍडव्हान्स युगातले आहोत. आम्हाला काय करायचं? इथं आमच्या तुकड्याची पंचायत आहे, फेकून देण्याला आमची गोष्ट आहे. आम्हाला तुकडा मिळवण्याकरता रात्रंदिवस तरफडावं लागतंय, धावपळ करावी लागतीये. डे शिफ्ट, नाईट शिफ्ट, कुठे तुकड्याच्या नादी लागता? त्या काळातला प्रसंग तुकोबाराय सांगतात. ती आई जशी त्या मुलीवरून, त्या लहान बालकावरून कोणाची दृष्ट लागू नये, इडापिडा होऊ नये म्हणून त्या बाळावरून, त्या स्त्रीवरून, त्या मुलीवरून तो तुकडा ओवाळून फेकून देते. तसं हे जे सुख आहे ना बाकीचं, आत्मनिष्ठ वगैरे वगैरे, फेकून देतो आम्ही, मोजत नाही. आत्मनिष्ठ जरी झाले, जीवनमुक्त, समाधीचं जे सुख आहे, नाही आम्हाला त्याच्याशी काही घेणं. समाधीमध्ये जाणारा आनंदी होऊ शकतो. इथं आम्ही आमच्यासह लाखोंना आनंदी करू शकतो. ही ताकद कीर्तनाची आहे. आणि हा आनंद आपण गेली 150 वर्ष लुटतोय. एकट्याने आनंद घेतला नाही. या आनंदावरून, कळतंय ना, या आनंदावरून, या भक्तीवरून, या प्रेमावरून, या सुखावरून समाधीचं सुख ओवाळून फेकून द्यावं असं वाटतं. समाधीचे सुख सांडा ओवाळुनी, ऐसा या कीर्तनी. ब्रह्मरस आणि कीर्तन हा भक्तीचा एक प्रकार आहे. जी नवविध भक्ती आहे, त्याच्यात सगळे प्रकार आहेत. श्रवणम, कीर्तनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, पादस्मरणम, या सगळ्या गोष्टी आहेत. हे नवविधाची भक्ती आहे. या भक्तीवरून हे सगळं ओवाळून फेकून द्यावं असं वाटतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आमची लेवल वरची आहे, तुम्ही डोकं लावू नका. कळतंय ना? आम्ही भक्तिवान आहोत, भक्तीच्या प्रेमामध्ये न्हावून निघालेलो आहोत. आत्मनिष्ठ असाल, ज्ञानी असाल, वाचक असाल, पंडित असाल, तरी भक्ती सुख दुर्लभत्या. आणि हे भक्ती सुख मिळण्याकरता एकतर संतांची कृपा पाहिजे, किंबहुना त्या पांडुरंगाची कृपा पाहिजे. ते तुम्हाला त्या भक्तीचं वर्म दाखवतं. तुका म्हणे कृपा करील नारायण, तुका म्हणे कृपा
करील नारायण तुका म्हणे कृपा करील नारायण तुका म्हणे कृपा करील नारायण करीच हे वर्म बडे ठाई करीच हे वर्म बडे ठाई आत्मनिष्ठ झाली झाले जीवन मुक्त आत्मनिष्ठ झाली झाले जीवन मुक्त करीच हे वर्म बडे ठाई करीच हे आत्मनिष्ठ झाली झाले जीवन आत्मनिष्ठ झाली झाले जीवन तुकोबारा फार सुंदर शब्दात सांगतात. तुकोबारा म्हणतात तुका म्हणे कृपा करील नारायण. त्या परमात्म्यानं जर कृपा केली तर आणि तरच भक्तीचं वर्म कळतं. आता परमात्मा आणि संत काही वेगळं नाही येतं. संतांनी कृपा करत अथवा पांडुरंगाने कृपा करत एक नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. पण देवाही पेक्षा लवकर कृपा करणारे संत आहेत. म्हणून आपल्याला ज्ञानोबरांच्याकडे जायचं. देव जरा परीक्षा घेतो. देवाचा स्वभाव आहे. मास्तर आहे ना तो. परीक्षा घेतल्याशिवाय मार्क देत नाही. संतांच्याकडे तसं नाही. खट्टनट यावे शुद्ध होऊन जा. कसे या मूढ पापी जैसे तैसे. हा आदेश कोणी दिलाय? पांडुरंगाला आदेश दिला पुंडलिकरायाने. देवा तुझ्या दरबारात कसेही जरी आले म्हणून इथं कुणाला बंधन नाही बर का. कसेही असू द्या खटनट यावे शुद्ध होणे जावे. जात पात धर्म पंथ काही घेणं देणं नाही. देवा तुझ्याकडे आला ना तू त्याला प्रेम दे. तू त्याचा उद्धार कर. हा शब्द पुंडलिकरायांनी देवाला टाकला आणि तो आजही तो पूर्ण करतो. कळतंय? भक्तीचं वर्म संतांच्याकडे आहे. ती भक्ती तुम्हाला व्यापक बनवणारी आहे. याच्यापेक्षा थोडासा वेगळा मुद्दा तुम्हाला सांगतो. जे भक्तीचं सुख परमात्म्याने भगवान कृष्णानं कुणालाच दिलं नाही. लक्ष्मीला सुद्धा दिलं नाही हो. लक्ष्मीला सुद्धा नाही दिलं. लक्ष्मीच्या ताब्यात शरीर प्रदान केलं. आणि जे खरं भक्ती प्रेमाचं जे सुख होतं ज्ञानोबा म्हणतात आपण पेविणचे एक तैसेची सुख साजूक सप्रेमा लागी देख ठेवले जतन. प्रेम करणारे जे हे जे महात्मे आहेत ज्ञानोबा सारखे तुकोबराय सारखे सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज बाबा महाराज सारखे सद्गुरु भगवान बाबा सारखे जे महात्मे आहेत त्यांच्यासाठी भगवान परमात्मा म्हणतो हे प्रेम मी बाजूला काढून ठेवलंय स्वतंत्र ठेवलंय. आपल्याला त्या कॅटेगरीकडे वाटचाल करायची. आपलं अंतकरण तितकं संवेदनशील करायचंय. एक दिवस आपल्या परमात्म्याला असं वाटलं पाहिजे की आपलं ठेवलेलं साजूक सुख जे कुणालाच दिलं नाही जे फक्त संता करता ठेवलंय ते सुख आपल्या सगळ्यांना मिळावं. ते वर्म संताकडून माहित करून घेण्याचा प्रयत्न करा. संतांच्या सानिध्यात या. ज्ञानोबराय असतील तुकोबराय असतील त्यांच्या सानिध्यात आल्याच्या नंतर हे कळतं की भक्ती प्रेमामध्ये किती सुख आहे. म्हणून आमचा वारकरी त्याला बाकीच्या गोष्टीची घेणं देणं नाहीये. श्रीमंती आहे का गरिबी आहे का काय अवस्था आहे किती व्यवस्था आहे काही घेणं देणं नाही. आनंद मिळण्याशी मतलब. आणि तो आनंद इथं आहे. संत सांगतात आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे अंग आनंदाचे डोही आनंद. हे भक्ती
भक्ती प्रेमामध्ये न्हावून निघालेले संत आहेत, मग असे उद्गार निघतात. आपला जर विचार केला, एखाद्या संसारी माणसाच्या जवळ जाऊन बसा, सगळे दुःख ओकायला सुरुवात करतो. 5 मिनिट बसू वाटत नाही हो का? अंतकरण दुःखाने एवढं भरलेलं आहे, बाहेर तेच पडतं. आणि संतांच्या जवळ गेल्यानंतर भक्ती आणि प्रेम बोध बाहेर पडतो. म्हणून संतांच्या सानिध्यात जायचंय. आणि एकदा का त्यांच्या सानिध्यात गेलं, किंबहुना भगवान परमात्म्याच्या सानिध्यात गेलं की मग ते वर्म तुम्हाला कळतं. तुका म्हणे कृपा करील नारायण. तुमच्या भक्तीवर, तुमच्या एकनिष्ठतेवर, तुमच्या साधनेवर प्रसन्न झाल्यानंतर भगवान परमात्मा किंबहुना संत भक्तीचा प्रसाद देतात, ते वर्म तुम्हाला सांगतात. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे कृपा करील नारायण. तरीच चकारात्मक शब्द आहे, बाकीचं डोकं लावू नका. तरीच हे वर्म पडे ठाई. बाकीचं मग असाल आत्मनिष्ठ वगैरे वगैरे, आणि असाल काही घेणं देणं नाही. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभत्या. आणि म्हणून या परंपरेमध्ये, या संप्रदायामध्ये ज्या भक्तीला सर्वश्रेष्ठ दर्जा दिलेला आहे, ज्या प्रेमाला दर्जा दिलेला आहे, त्या भक्तीच्या दिशेनं वाटचाल करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून ही परंपरा जोपासणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. ज्ञानोबा तुकोबारांच्या आपण पाईक आहोत. त्या विचारांना, त्या प्रेमाला पुढे नेणं आपलं काम आहे. जे प्रेम, जो बोध आपल्याला मिळाला, तो भक्ती प्रेमाचा बोध वाटत वाटत आपल्याला पुढे जायचंय. संत प्रेमाचा बोध देत देत पुढे जातात. जशी गंगा आहे, ती गंगा समुद्राच्या दिशेने निघाली आहे, पण स्वतःचा स्वार्थ साध्य करत करत, जसं ज्ञानोबा सांगतात, का फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्राचा याप गंगेचे जैसे. ही गंगा जशी बाकीच्यांना शांत करत, तृप्त करत करत पुढे जाते, तसे संत तुम्हा आम्हाला भक्ती प्रेमाचा बोध देत देत पुढे जातात. हिताहित देखिती हानी कणवा घेपती पुसोनी शिण हरिती देती सुख. आणि म्हणून ते भक्ती सुख आपल्याला मिळवायचंय. याच्याकरता परमार्थामध्ये या, हा आनंद लुटा. लुटा लुटा संत जन अनूप हे राशी धन. हे धन आपल्याला कमवायचंय, हे धन आपल्याला लुटायचंय आणि आपलं जीवन परिपूर्ण करायचंय, पूर्णतेला न्यायचंय, जीवनाची तृप्ती करायची. असो, या पवित्र स्थानावरती, या पवित्र परंपरेमध्ये मला कीर्तन करण्याचं सद्भाग्य मिळालं. आदरणीय गुरुमाऊली या ठिकाणी बसलेले आहेत, चिन्मयजी महाराज आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने म्हणा, आज्ञेनं म्हणा, गुरुवर्य डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजी यांच्या आज्ञेनं या ठिकाणी येण्याचं सद्भाग्य मला मिळालं. श्री क्षेत्र भगवानगडावर अभ्यास करता करता, अध्ययन करता करता जे काही गुरु माऊलींच्या मुखातून जे शिकलो, ते 4 शब्द माझ्या तोडक्या मोडक्या भाषेत तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. जर एखादा शब्द बोलण्याच्या ओघात इकडे तिकडे गेला असेल, अगदी आई वडिलांचं अंतःकरण देऊन माफ करा आणि कराल अशी अपेक्षा बाळगतो. आणि जे काही योग्य आहेत तो श्री गुरु शास्त्रीजींचा, सद्गुरु भगवान बाबांचा प्रसाद आहे, गुरुवर्यांचा आशीर्वाद आहेत. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणी संती. नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश. तुमचे बडबडी लोशेष. तुमच्या कृपेचे पोसणी जन्मोजन्मी तुका म्हणी. मज क्षमा करणी संती. नोहे अंगभूत युक्ती. डोब्बार खुमाई डोब्बार खुमाई डोब्बार खुमाई डोब्बार खुमाई डोब्बार खुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज
महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम कर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 हरी विठ्ठल जय पुढे वेडी वा पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हा नाही विचारिला अधिकार म्यापुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिका वर्ग हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. धन्यवाद. या ठिकाणी हरिभक्त परायण धायगुडे महाराज यांनी आजची या ठिकाणी आपलं कीर्तन पुष्प सद्गुरू दादा महाराजांच्या चरणी वाहिलेलं आहे. सातारकर फळातर्फे त्यांच्या हार्दिक असे आभार मानतो आणि महाराजांना विनंती करतो की आपण त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. ते दिले. यानंतर सर्वांनी महाप्रसाद घेऊन जायचा आहे. उद्या सकाळी बरोबर 8 वाजता भजन, 9:30 ते 11:30 कीर्तन आणि संध्याकाळी 6 वाजता बरोबर या ठिकाणी दिंडी प्रदक्षिणा निघणार आहे. उद्या माघ शुद्ध दशमी आहे त्याच्यामुळे 4 ते 6 कीर्तन होईल आणि त्याच्यानंतर 6 वाजता बरोबर दिंडी या ठिकाणाहून निघणार आहे. तरी कृपया सर्व वारकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी दिंडी प्रदक्षिणाला सुद्धा हजर राहावं ही नम्र विनंती. धन्यवाद. सगळ्यांनी भोजन घेऊन जायचं आहे.